हाय, हॅलो, नमस्ते. आज व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत ते. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आज आपण अशा प्रकारचे 3D उलन आसन, लोट्स आसन किंवा कमळ आसन अशा प्रकारचे आपण बनवणार आहोत. ज्या व्हिडिओची आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो 3Dचा, तो आज आपण घेऊन आलेला आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगते. आपल्याला मी रेक्झिनचे फ्लावर्स असे कट करून घेतलेले आहे. छोटे मोठे तुम्हाला ज्या साईजनुसार बनवायचं आहे त्या साईजनुसार तुम्ही ते आसन बनवू शकता 3Dचं. मी असे छोट्या फ्लावर कट करून घेतलेले आहे. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला नंतर उलन वेगवेगळ्या कलरमध्ये लागणार आहे. जे आपल्याला कलरचे बनवायचे आहे त्या कलरचे ग्लू स्टिक, ग्लू गन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यासाठी लागणार आहे तार. असा बारीक तार तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचा बारीक तार तो लागणार आहे. बारीक ताराचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे. अशा प्रकारचे आपल्या साईजनुसार आपण तो तुकडे करायचे आहे. मी अशा माझ्या फ्लावरच्या साईजनुसार मी तुकडे करून घेतलेले आहे. अशा प्रकारचा बारीक तार वापरायचा. चला तर मग आपण आसन बनवायला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपण फ्लावरला असे तार लावून घेऊ. तार असे चिपकून घेऊ मधात. पाकळीच्या अशा मधोमध हा तार असा चिपकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चिपकवत आहे ते. असं चांगला मधामध्ये तार तो चिपकून घ्यायचे. असेच पूर्ण याला चिपकवायचे. बघू शकता मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे तार लावून घेतलेला आहे दोन्ही याला. तार हा इझिली असा ब्लेंड होणाराच पाहिजे, म्हणजे असा वाकला गेला पाहिजे. अशाच प्रकारचा तार तुम्ही वापरायचा, म्हणजे तो इझिली असा वाकला जाईल. अशा प्रकारे तार लावून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण उलन चिपकवायला सुरुवात करूया. मी याला लाल कलरची उलन लावून घेत आहे. पूर्ण फ्लावर मी लाल कलरचंच बनवते. अतिशय सोपा आहे बनवायला. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला पूर्ण समजेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत जा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण हे पूर्ण फ्लावर हे लाल कलरचं करून घेणार आहोत. आपण ह्या 3D कमळ आसनमध्ये आपण कृष्ण, गणपती किंवा इतरही कोणते देव ठेवू शकतो आणि दिसायला पण छान दिसते. हे माझं ऑर्डरचं होतं. अशा प्रकारे आपण लाल कलरनं पूर्ण हे केलेलं आहे. आता आपण मधामध्ये हा दुसरा कलर लावून घेणार आहोत. आपण हे शेडिंगमध्ये पण बनवू शकतो 2 कलरचा वापर करून, जसं मी आधी बनवलेलं आहे तसं. आपल्याला जसं आवडते त्याच्यानुसार आपण बनवू शकतो. किंवा कस्टमरच्या डिमांडनुसार, कस्टमरची डिमांड वेगवेगळ्या कलरची असते, तर त्यांच्या साईजनुसार आणि याच्यानुसार पण आपण बनवू शकतो. आपल्याला हे उलन दोन्ही साईडने चिपकून घ्यायचं आहे. ह्या साईडला पण आपण उलन चिपकून घेणार आहोत. मी पूर्ण झालेलं दाखवते तुम्हाला. हे बघू शकता मैत्रिणींना, आपण दोन्ही साईडने आपण याला कलर केलेला आहे, उलन लावले. आता आपण पानासाठी आपण हा हिरव्या कलरची उलन लावून घेऊ याला.
याला पण आपण पूर्ण कलर लावून घेणार आहे. हे वॉशेबल असं आहे मैत्रिणींना. फक्त वॉश करताना याला ब्रशने नाही धुवायचं, हलक्या हाताने पाण्याने वॉश करायचं. ब्रशने जर धुतलं तर उलनही निघून जाईल. आणि उलन लावताना अशी दाबूनच लावायची, म्हणजे जेणेकरून ते उलन चांगल्या प्रकारे लागल्या जाईल. तुम्हाला जर माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल अशा प्रकारचं 3D लोट्स, तर मला तुम्ही तसं DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेलाच आहे, तर तुम्ही मला ते DM करा. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सगळी आसन बनवण्याची सगळी प्रोसिजर तुम्हाला समजेल. आणि अजूनही तुम्ही सुरुवात केली नसेल घरात बसून काहीतरी करण्याची, तर सुरुवात करा मैत्रिणींना. अगदी कमी खर्चामध्ये करता येण्याजोगता हा उलन रांगोळीचा व्यवसाय आहे. आणि रांगोळी काढण्याचे आपण पूर्ण याला कलर लावून देणार आहोत. पूर्ण टावरला हे बघू शकता मैत्रिणींना तुम्ही. अशा प्रकारे याला पण कलर हे करून घेतलेला आहे. आता हे ग्रीन कलरच्या याच्यावर मी हे फ्लावर चिपकवणार आहे. त्याच्या मधामध्ये मी काही उलन भरलेली नाही आहे. असं याच्यामध्ये चांगलं अशा प्रकारे हे चांगलं चिपकून घ्यायचं, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग हे चांगलं चिपकलं की हे आपण जे तार लावते असे आपण इझिली असे ते ब्लेंड वरती असे हे करू शकतो. तुम्ही बघू शकता मी कसे करत आहे ते. आणि आपण खालच्या साईडचे पण आपल्याला जसे पाहिजे तसे आपण ते करू शकतो. आपण इझिली असे वाकवू शकतो त्याला. आणि खालचे पण आपण हे आपल्याला असे जर ठेवायचे असेल तर ते आपण असे पण ठेवू शकतो. पूर्णपणे त्याला आपण असे पण ठेवू शकतो. त्याला आपण पूर्णपणे असा कमळचा आकार दिला आहे असे पण ठेवू शकतो. आणि तेच फ्लावर आपण असे पण करू शकतो. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ते करू शकता. फक्त हे मधातलं चांगलं प्रेशर देऊन असं ते दाबून घ्यायचं. आणि याच्यावर आपण आता मोती लावून घेणार आहे, म्हणजे आपल्या याला लोट्सला एक वेगळाच लूक येते. त्यामुळे मी पूर्ण याला मोती चिपकवून घेते. आधी मोती सांगायचं विसरले होते, आता सांगत आहे मोती बघू शकता मैत्रिणी, आपलं लोट्स तयार आहे. आपण हे खालच्या साईडने पण पान हे असे ब्लेंड करू शकतो. तार टाकल्यामुळे ते असे इझिली वाकल्या जाते खाली. आणि असे पण ठेवू शकतो. तुम्ही पण अशा प्रकारचं लोट्स असं नक्कीच बनवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही लोट्स. धन्यवाद मैत्रिणींनो, बाय.